निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित असतील। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळेही उपस्थित असणार आहेत। बैठकीनंतर राहुल गांधींच्या सिंहभोजनालाही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित असतील। इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्यासंदर्भात स्वतः उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। आगामी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मोदी सरकार विरोधातली पुढची रणनीती, बिहार निवडणुका यांवर आज रणनीती ठरेल। दिल्लीमध्ये आज उद्धव ठाकरे खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतील। सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। इंडिया आघाडी, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मनसेसोबतची युती यासंदर्भात उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण भाष्य करतील अशी शक्यता आहे। उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। दिल्ली विमानतळावरती त्यांचं शिवसेनेच्या खासदारांनी स्वागत केलं। आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय बंदरे विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली। मुंबईतील डॉकयार्ड आणि इतर विषयांसंदर्भात चर्चा केली। मुंबईतील डॉकयार्ड संदर्भात कोळी बांधव आक्रमक झालेत। 2 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कोळी बांधवांसोबत संवाद साधला होता। मत्स्य व्यावसायिक सगळे जे आहेत ते एमएफडीसीला रितसर भाडं देत आहेत, तर त्यांना सतवू नका ही पहिली विनंती केलेली आहे। त्यांनी ते मान्य केलेलं आहे की आम्ही त्या मत्स्य व्यवसायांना किंवा ससून डॉकवाल्यांना कोणालाही हैराण करणार नाही, सतवणार नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी आज सकाळी 11 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। बाबाजानी दुराणींसह शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसचा हात हातात घेतील। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडेल। त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदही पार पडणार आहे। मुंबईतील टिळक भवन येथील काँग्रेस कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। पुण्यामध्ये चक्क पालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानामध्ये चोरी झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी निवेदन देण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ आयुक्तांच्या कार्यालयात गेलं होतं। मात्र त्यावेळी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी घरात घुसून मारू अशी दमदाटी केल्याचा आरोप करत मनसैनिकांनी चांगलाच राडा घातला। मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला। ठिय्या आंदोलन करणारे मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ घातला गेला। पुणे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना ताब्यात घेतलं। दरम्यान मनसैनिकांनी राज ठाकरेंशी फोनवरून संवाद साधला। महापालिका कामगारांनी आज कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय। बघा, एक तर असा आहे की त्यांच्या हातात कुठलाही कागद नव्हता। सर्वात गमतचा विषय हाच आहे। आणि जर असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना की मी कशासाठी आलो। नाही, महापालिका आयुक्ताच्या घरी चोरीचा कसा काही इशू नाही आहे। तो विषय बेसिकली कसा आहे, आमच्याकडे जे भंडारमध्ये व्यवस्थापन असते त्याच्या बाबतीत आहे। किती सामान असते, किती आज उपलब्ध आहे, ते पूर्वी जे आयुक्त होते आता मी आलो, ते सगळे चेक करू आपण। तो काही असा विषय नाही। गायब झाल्याचा प्रश्न कसा आहे की त्या ठिकाणी काय काय होता मला माहिती नाही। मी त्या ठिकाणी शिफ्ट झालो, माझ्याकडे भरपूर सामान आहे, मी सामान घेऊन ते गेलो, पण ते काय होता, काय गायब झाला, तो विषयासाठी सिटीजनकडे आपण सांगितलेलं आहे, ते चौकशी करतो। कोल्हापुरातल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण आता परतण्याचा मार्ग मोकळा झालाय। महादेवी हत्तीणीबाबत वंताराच्या अधिकाऱ्यांनी नांदणी मठाच्या महंतांची भेट घेतली। त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना वंताराच्या सीईओंनी महादेवीला परत पाठवण्याची तयारी दाखवली। महादेवीसाठी नांदणीमध्येच मेडिकल फॅसिलिटी आणि निवारा बनवण्याची तयारी वंतारानं दाखवली आहे। नांदणी मठ आणि राज्य सरकारसोबत सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करू असं वंतारानं सांगितलंय। दरम्यान महादेवी हत्तीणीबाबत पुन्हा बैठक होणार आहे। नांदणी मठाचे वकील, वंताराचे वकील आणि विधी व न्याय विभाग अशी संयुक्त बैठक होणार आहे। हत्तीणीबाबत मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये कायदेशीर बाबींवर चर्चा होऊन ड्राफ्ट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। आज राज्यातील कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। राज्य सरकारनं कबुतरखाने बंद करण्याचं जाहीर केल्यानंतर कबुतरखान्यात कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते। मात्र वाढत्या विरोधानंतर राज्य सरकारनं पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरखान्यामध्ये कंट्रोल फीडिंग करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते। दरम्यान आता बुधवारी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेवर या सुनावणीला महत्त्व आहे। खालिद का शिवाजी या चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद रंगलाय। चित्रपटाच्या कथेत शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय।
दरम्यान खालिद का शिवाजी चित्रपटावरून राज्य सरकारनं केंद्राला पत्र लिहिलंय. 8 ऑगस्टला खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राकडे केलेली आहे. खालिद का शिवाजी चित्रपटाबाबत मंत्री आशिष शेलारांचं जुनं वक्तव्य व्हायरल झालंय. खालिद का शिवाजी हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात पाठवण्याची मंत्री शेलारांनी घोषणा केली होती. कान फिल्म फेस्टिवलसाठी 4 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्थळ, स्नोफ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर. त्यामुळे खालिद का शिवाजी हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाईल. राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर फारसा नसला तरी शुक्रवारपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायलसीमाच्या जवळ हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पूर्व मध्य अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागराच्या मध्य या पट्ट्यामध्ये पूर्व पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रणालीमुळे राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे नांदगाव शहर तसंच तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटलाय. 395 दशलक्ष घनफूट क्षमता असलेलं मणिकपुंज धरण भरल्यानं नांदगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना उद्या रात्री 12 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. गायमुख घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या कालावधीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहनं खारेगाव टोलनाका मार्गे माणकोली अंजूर फाटा मार्गे वाहतूक करतील किंवा कापूरबावडी जंक्शन इथून कशेळी काल्हेर मार्गे अंजूर फाटा इथून वाहतूक सुरळीत करतील. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन बंदचा कालावधी आणखी 10 दिवसांनी वाढवलाय. आता 20 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. काम अपूर्ण राहिल्यानं सुरळीत दर्शन सुरू होऊ शकत नाही असं मंदिर संस्थानने म्हटलंय. तर भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा चांगलाच फटका बसलाय. पंढरपूरला जाणाऱ्या प्रमुख मार्गावर रेल्वेनं अंडरपासचं काम सुरू केल्यानं 10 दिवस रस्ता बंद ठेवलाय. रेल्वेनं या संदर्भातली नोटीस प्रशासनाला 8 दिवसांपूर्वी दिली होती. तरीही प्रशासनानं पर्यायी मार्गाची दुरुस्ती न केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. त्यामुळे प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाला येणं ही एक शिक्षा वाटू लागली आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र त्या आश्वासनाची अद्यापही पूर्तता न झाल्यामुळे आता शेतकरी आक्रमक झालेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा या गावांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी आपल्या घराच्या भिंतीवरती शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा अन्यथा खुर्ची सोडा अशा प्रकारे संदेश लिहून सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. नाशिकमध्ये रिक्षाचालक पोलिसांसाठी एजंटचं काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका वाहन चालकांना पोलिसांनी अडवलं असता दारूचे भाव किती वाढलेत, 100 रुपयात काय होणार, 500 रुपये दे असं बजावत रिक्षाचालकानं वाहन चालकाकडे पैसे मागितले. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यशैलतेवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित झाला. धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानं गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या घटनेमध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत. गोळी झाडण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मुंबईच्या दहिसर पश्चिमेमध्ये कर्जाच्या रकमेवरून 2 गटात राडा झालाय. वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांनी एकमेकांवर चाकूने वार केले. या हाणामारीमध्ये 5 जण गंभीर जखमी झालेत. केवळ 1000 रुपयांच्या कर्जासाठी ही हाणामारी झाल्याची माहिती आहे. हाणामारी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील विजय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणीनं आत्महत्या केली आहे. मूळची राजस्थानची असलेली तरुणी अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होती. तरुणी अनेक दिवसांपासून मानसिक आजारावर उपचार घेत होती अशी देखील माहिती आहे. वेरूळच्या 32व्या गुहेतील 9व्या शतकातील अमूल्य चित्रांना धोका निर्माण झालाय. छतावरील पाण्याच्या गळतीमुळे अप्सरा आणि गंधर्वांचं चित्रण नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते. या गळतीचा उगम शोधण्यासाठी यापूर्वीही सर्वेक्षण करण्यात आलं होतं, पण क्षेत्र खूप मोठं असल्यानं ते सापडले नाहीत. हा निसर्गाचा ठेवा जपण्यासाठी प्रशासनानं यावर तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे असं म्हटलंय.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील 15 दिवसात कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल त्यांच्याकडून 11 महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार आहेत. तसंच गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. 26 लाख संशयास्पद खात्यांची पडताळणी सध्या सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी आयटी पार्कमध्ये एनएसजी कमांडोंनी मॉक ड्रिल केलं. यासाठी एनएसजी हेलिकॉप्टरही आलंय. आयटी कंपनीमध्ये अतिरेकी हल्ला झाला तर काय खबरदारी घ्यावी आणि रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पाडता येईल या अनुषंगानं सर्व प्रात्यक्षिकं पार पडतायत. कंपनीच्या बाहेर स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कंपनीच्या आवारात केवळ एनएसजी कमांडो आहेत. बाहेरच्या कोणालाही आत प्रवेश दिला जात नाहीये. पुण्यातील कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केलेल्या संशयित मुलींचा ससून रुग्णालयातील अहवाल समोर आलाय. मुलींना कोणतीही छोटी अथवा मोठी गंभीर इजा झाली नसल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालंय. त्यामुळे संबंधित मुलींच्या मारहाणीच्या आरोपात तथ्य नसल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलंय. अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करून दाखवली आहे. भारतावर अतिरिक्त 25% कर लादण्याच्या निर्णयावरती ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. ही करवाढ 21 दिवसानंतर म्हणजेच 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं आदेशात म्हटलंय. 25% अतिरिक्त करामुळे अमेरिकेचा भारतावर एकूण आयात कर आता 50% झालाय. आणि या संदर्भात राहुल गांधींनी काय म्हटलंय आपण पाहूया. ट्रम्प यांनी भारतावर लादलेला 50% टॅरिफ म्हणजे इकॉनॉमिक ब्लॅकमेल आहे. भारताला एका अन्यायकारक व्यापार करारासाठी धमकवण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदींनी आपली कमजोरी भारतीय जनतेच्या हितावर भारी पडू देऊ नये. ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफ बॉम्बबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. या निर्णयाचा फारसा परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती यासाठी होणार नाहीये की भारताची अर्थव्यवस्था ही एक्सपोर्ट ओरिएंटेड नाहीये. भारताच्या एकूण जीडीपी मध्ये निर्यातीचा जो वाटा आहे हा केवळ 20% आहे. की जेम्स आणि ज्वेलरीज हे जे सेक्टर आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त निर्यात आहे. त्याच्या खालोखाल ऑटो पार्ट्स येतात, त्याच्या खालोखाल रबरीच्या वस्तू आणि तांबड्याच्या वस्तू या येतात. त्यानंतर काही मिनरल्स आपण अमेरिकेला निर्यात करतो आणि मग व्हेजिटेबल्स आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स आणि फिशरीज आहेत. विशेष करून प्रॉन्स आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतो, तांदूळ आपण त्यांना मोठ्या प्रमाणावरती निर्यात करतो. त्यामुळे काही सेक्टर्सवरती याचा परिणाम होऊ शकतो, परंतु हा फार मोठ्या स्वरूपाने ओव्हरऑल. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवरती संघाचे कार्यकारिणी सदस्य राम माधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. ट्रंप का यह जो टैरिफ लगाने का केवल भारत पर नहीं है, अनेक देशों पर टैरिफ बढ़ाने का जो कदम है, इससे एक बात तो साबित होता है कि इस समय अमेरिकी अर्थव्यवस्था एक इनसिक्योरिटी के फीलिंग में है. तो उस इनसिक्योरिटी के फीलिंग के चलते ट्रंप जिस प्रकार के कदम उठा रहे हैं उसके कारण दुनिया में कुछ उथल पुथल होना स्वाभाविक है. उसको मैच्योरिटी से हैंडल करना पड़ेगा. वही हमारा अर्थव्यवस्था, अमेरिकी अर्थव्यवस्था और दुनिया की अर्थव्यवस्था के हित में है. इसलिए इसको विशेषज्ञों को. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 31 जुलैच्या शांघाय सहकार्य परिषदेला मोदी जाण्याची शक्यता आहे. 2018 नंतरचा मोदींचा हा पहिलाच चीन दौरा असेल. भारत किंवा चीनकडून मात्र अजून अधिकृत पुष्टी नाही. दौरा निश्चित झाल्यास चीनचे परराष्ट्र मंत्री अजेंडा ठरवायला भारतात येतील. चीनसोबतच मोदी जपानलाही जाण्याची शक्यता आहे. एक छोटासा ब्रेक